सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र पोलीस विभागाच्या वतीने तसेच मध्य रेल्वेच्या वतीने प्रवासादरम्यान अंमली पदार्थ सेवन व वाहतुकीविरोधी कारवाई करण्यात येते। त्याचाच एक भाग म्हणून शासकीय रेल्वे पोलीस व मध्य रेल्वे विभागाच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर संयुक्तरित्या अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवण्यात आले। आजच्या काळात माणसाला अंतर्बाह्य पोखरणाऱ्या अंमली पदार्थांची यादी सतत वाढतच आहे। सर्व प्रकारचे मद्य, सर्व तंबाखूजन्य पदार्थ ही तर परिचित मादक द्रव्य आहेतच, परंतु अफू, गांजा, चरस या पूर्वीपासून वापरत असलेल्या अंमली पदार्थांपासून ते अलीकडच्या कोकेन, हेरोईन, इफेड्रिन आदी अंमली पदार्थ प्रवासादरम्यान सेवन करणे अथवा रेल्वे प्रवासात वाहतूक करण्याविरोधात शासकीय रेल्वे पोलीस व मध्य रेल्वे विभागाचे रेल्वे सुरक्षा बल विभागाने कंबर कसली असून त्याचाच एक भाग म्हणून मध्य रेल्वेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर शासकीय रेल्वे पोलीस विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी कटळे यांच्या मार्गदर्शनात अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवण्यात आले। यावेळी पोलीस निरीक्षक रवींद्र शिवरामवार व मध्य रेल्वे विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने प्रवाशांना अंमली पदार्थ विरोधी माहिती देण्यात आली। सर काय सांगाल आज व्यसनमुक्तीच्या ज्या प्रकारे अभियान राबवण्यात आलेलं आहे त्याबाबत? आज नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे येथे दोन्ही मिळून संयुक्तिक जो ड्रग्सच्या बाबतीत आहे ते संयुक्तिक अभियान राबवलं आहे। जे रेल्वे प्रवासी आहेत त्यांना समुपदेशन करण्यात आले आहे की या ड्रग्सच्या सेवनामुळे की मनुष्याची काय हानी होऊ शकते आणि त्यातून सामाजिक प्रश्न कसे निर्माण होऊ शकतात किंवा समाजाची कशी ऱ्हास होऊ शकतो याबद्दल समुपदेशन करण्यात आले। तसंच हे ड्रग्सच्या बाबतीमध्ये जर रेल्वे प्रवासादरम्यान त्यांना माहिती मिळाली किंवा त्यांना जर वाटलं की बाबा यामध्ये ड्रग आहे किंवा याचा प्रवास आहे किंवा इथं ट्रान्सफर होत आहे किंवा ह्याचा अशी जर गोपनीय माहिती मिळाली तर त्यांनी तात्काळ प्रवाशांनी रेल्वे पोलिसांना माहिती द्यावी। त्याच्यावर योग्य ती सकारात्मक आणि इफेक्टिव्ह कारवाई आपण तात्काळ करून घेऊ। सर जर बघितलं तर ड्रग्सचं प्रमाण अल्पवयीन मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे। आपण अंतर्गतच्या माध्यमातून काय एक संदेश देऊ इच्छिता? बरोबर आहे तुम्ही जो विचारलेला प्रश्न। आजच्या काळामध्ये बघितलं तर लहान मुलं किंवा अल्पवयीन मुलं कॉलेजचे असेल किंवा बाहेर कॉलेज व्यतिरिक्त बाहेरचे असेल कामगार वगैरे असतील ते हे मोठ्या प्रमाणामध्ये सेवन करत असल्याचे असं जाणवत आहे किंवा निदर्शनास येत आहे। ह्याच्यामध्ये हा एक सामाजिक प्रश्न आहे। हा एका कुटुंबाचा किंवा एका व्यक्तीचा नाही। ह्याच्यामध्ये सर्व समाजाच्या व्यक्तींनी एकत्र येऊन आपली मुलं काय करतात, काय शिकतात आणि ते कुठं त्यांचं वेळ जास्त घालवतात आणि त्यांचे बॉडी लँग्वेज काय घरी आल्याच्या नंतर ते आपल्या आई वडिलांनी ती तपासायला पाहिजे आणि जर त्याच्यामध्ये बदल दिसत असेल तर वेळीच आई वडिलांनी मुलांकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे। अशा जे अल्पवयीन मुलं काही गाड्यांमध्ये पण सेवन करताना दिसतात, अशांवर आळा घालण्याकरता आपण काय पद्धतीने किंवा काय कारवाई? पोलिसांकडून तर नेहमी सतत ही चांगले काम केले जाते आणि असे जर कोणी अपप्रवृत्तीचे मुलं अल्पवयीन असतील तर त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या आई वडिलांकडे एक समुपदेशन केलं जातं आणि जर आई वडिलांकडून जवळ नसेल तर आपण त्यांना योग्य ते कायदेशीर प्रोसिजरमध्ये त्यांना त्याच्यापासून प्रवृत्त होण्यासाठी काही दिवस आपण सुधारगृहामध्ये देखील आपण त्यांना ठेवतो तेव्हा ते जेणेकरून भविष्यातली ही पिढी जी आहे ती बिघडू नये आणि त्याचा सुधार व्हावा म्हणून आपण सतत कायदेशीररित्या चौकटीत बसून ती कारवाई आपण नेहमी सातत्याने महाराष्ट्र पोलीस करते। तर लोहमार्गाचे अखत्यारीत जर असेल तर आपण त्यावेळेस तात्काळ आपण ती कारवाई करू शकतो। जागर जनस्थानकरिता ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर, श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई। चला स्वच्छ भारतासाठी एकत्र येऊयात। मूर्तिजापूर महाराष्ट्र येथे प्लास्टिक बंदीला सुरुवात झाली आहे।
प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी हानिकारक आहे, त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करूया आणि आपल्या शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी एकत्र येऊया. जाणून घ्या प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे फायदे. प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो. प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपल्या पृथ्वीची काळजी घेऊ शकतो. प्लास्टिक कचरा शहराला अस्वच्छ करतो, तसेच प्राण्यांची देखील हानी होते. प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपले शहर स्वच्छ आणि सुंदर दिसेल. प्लास्टिक कचऱ्यामुळे अनेक प्रकारांच्या रोगांचा धोका असतो. प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपले आरोग्य सुरक्षित ठेवू शकतो. प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी काय करू शकतात? प्लास्टिकच्या पिशव्या वापरणे बंद करून कापडी किंवा कागदी पिशव्या वापरा. प्लास्टिकच्या बाटल्या न वापरता धातूच्या किंवा काचेच्या बाटल्या वापरा. प्लास्टिकच्या वस्तू कमी वापरा आणि पर्यावरणाला उपयुक्त वस्तू वापरा. प्लास्टिक बंदीला सहकार्य करा आणि स्वच्छ भारतासाठी योगदान द्या. प्लास्टिक बंदी, स्वच्छ शहर, सुंदर भविष्य. राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या दशसूत्री कार्यक्रमाचे पालन करूया. नगर परिषद मूर्तिजापूर द्वारा जनहितार्थ जारी.